आता मी येताना नाना पटोलेंचे एक क्लिप ऐकत होतो. त्यांना मोबाईलवर कुणीतरी पाठवलं, राजाभाऊ 76 लाख मतांचा हिशोबच लागत नाही. 76 लाख मतांचा. आणि आपण जर बारकाईने बघितलं असेल, आपण खरंच जिंकलेलो आहे. फक्त आपल्याला EVM ने हरवलेलं आहे. आणि हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही, तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये त्यांनी हा घोटाळा केलेला आहे. फार मोठा घोटाळा आहे हा. आपण ह्या गोष्टी सिरियसली घेतच नाहीत. प्रचंड मोठा घोटाळा आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला, अजून कोणीतरी उल्लेख केला, ज्यावेळी देवदत्तजी यांचा फॉर्म आपण भरला, जो सभेमध्ये जो स्पार्क होता, किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आले, ती सभा आपण सगळ्यांनी बघितली, त्यामध्ये जो स्पार्क होता, किंवा पूर्ण निवडणुकीमध्ये आपण सगळ्या ठिकाणी फिरलो, गावागावामध्ये लोकांचा जो जल्लोष होता, तो बघता निकम साहेब एक कमीत कमी 25,000 मतांनी निवडून येतील अशी परिस्थिती होती. आणि ही लोक, राष्ट्रवादी काँग्रेसची लोक आम्ही बघायचं, अजित पवार गटाची लोक, यांना गांभीर्यच नव्हतं. राजाभाऊ एकदम सिरियसली बोलतो या गोष्टी. आम्ही म्हणायचं अरे यांना काय वळसे पाटलाला पाडायचं ठरवलं या सगळ्या लोकांनी. मागच्या बोललं का काय नाही, आम्ही निवडून येणार आहे. अरे तुम्ही फिरतच नाही, निवडून कसे येणार आहे? परंतु ज्यावेळी निकाल लागला, आम्ही तर निकम साहेब आम्ही शेवटपर्यंत 3:30-4 वाजेपर्यंत अगदी प्रत्येक बूथवर आम्ही फिरत होतो. आपण दादा सगळे थांबलेलो होतो. म्हणजे 100% EVMचा घोटाळा आहे. आणि त्यासाठी आता महाविकास आघाडी एकत्र येऊन कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कोर्टसोबत त्यांचे मॅनेज आहेत. आज परत क्लिप आली की चंद्रचूड यांनी सांगितलं की होय मी जाणून बुजून निकाल उशिरा दिला महाराष्ट्राच्या सरकारचा. अतिशय खेदजनक आहे. भर दिवसा लोकशाहीची झालेली हत्या आहे, भर दिवसा. आणि भविष्यात जर अशीच परिस्थिती चालत राहिली तर आपला चायना आणि पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. हे आपण सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. अनेक गोष्टींचा उल्लेख झाला. शेखरदादा, दामोअण्णा फुटले, शेखरदादा फुटले, सुरेश भोर फुटला, संदीपभाई शिंदे फुटले, सनीबाई थिटे फुटले. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांनी निरपेक्ष भावनेने प्रामाणिकपणे काम केलं आणि जी लोक देवदत्त निकम यांच्यासाठी जीवाचं रान करून झटत होती, जी लोक पैशाने मॅनेज होत नाही, जी लोक धमक्यांना घाबरत नाही, मग अशा लोकांचा माइंड गेम करायचा. आणि बोबेल नीती तुम्हाला सांगतो इतिहासातली एक होती. एकच गोष्ट, खोटी गोष्ट वारंवार 10-15 लोकांकडे बोलली तर त्या गोष्टी स्प्रेड होत जाते. या ठिकाणी गावडे साहेब तुम्ही त्याचे खूप अभ्यासक आहात, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि मग माइंड गेम मध्ये 4 लोकांमध्ये बोलायचं, अरे कळलं का काय अमुक अमुक फुटला, असं तो परत आपल्या माणसाला म्हणतो कळलं का अमुक अमुक फुटला. ही गोष्ट पुढे होत जाते. आणि अशी जी माणसं आहेत, जी प्रामाणिक माणसं आहेत, जी स्वाभिमानी माणसं आहेत, त्यांच्या निष्ठेला ज्यावेळी धक्का लागतो ना, ती मानसिकदृष्ट्या खचली जातात. दादा, मग निकम साहेबांच्या मागे तुम्ही भक्कम उभे आहेत ना. तुमची बदनामी झाली की पुढच्या काळामध्ये तुम्ही उभे राहणार नाहीत. अशा प्रकारचं हे षडयंत्र आणि कूटनीती आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, कितीही कूटनीती करू द्या, हे सगळे भक्कमपणाने निकम साहेब तुमच्या पाठीशी आयुष्यभर उभे राहतील, अशा प्रकारची मी तुम्हाला खात्री देतो.